नमस्कार. मी नागनाथ कोतापल्ले. गेल्या अर्धशतकापासून म्हणजे 1970 पासून विविध वाङ्मय प्रकारांमध्ये लेखन करीत आहे. माझ्या 3 कादंबऱ्या आणि 2 कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. कथासंग्रह मात्र एकूण 8 आहेत. कर्फ्यू आणि इतर कथा, राजधानी, कवीची गोष्ट, संदर्भ, सावित्रीचा निर्णय, देवाचे डोळे, रक्त आणि पाऊस आणि अस्तित्वाची शुभ्र शिडे असे माझे कथासंग्रह आहेत. लघुकथा आणि दीर्घकथा अशा दोन्ही प्रकारांमधून मी लेखन केले आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने मी माझ्या 2 लघुकथांचे अभिवाचन करणार आहे. या दोन्ही लघुकथा माझ्या रक्त आणि पाऊस या 1992 प्रकाशित झालेल्या कथासंग्रहातील आहेत. 1990 पूर्वी लिहिलेल्या या कथा आजही वाचकांना, श्रोत्यांना आवडतील याची मला खात्री आहे. कारण भारतीय वास्तव आणि मानवी प्रवृत्ती यामध्ये फारसा फरक पडलेला आहे असे म्हणता येत नाही. येथे प्रथमतः ज्या कथेचे मी अभिवाचन करणार आहे त्या कथेचे नाव आहे दाद आणि दुसऱ्या कथेचे नाव आहे पराभव एका लेखकाचा. तर पहिल्यांदा मी दाद ही कथा वाचतो, तिचं अभिवाचन करतो. फार वर्षापूर्वीची गोष्ट. आटपाट नगर होते. सगळे लोक सुखी होते. सगळीकडे शांतता होती आणि ही बाब तिथला राजा पुन्हा पुन्हा लोकांना सांगत होता की लोक हो, तुम्ही सुखी आहात, कुणाला काही कमी पडत नाही वगैरे वगैरे. त्या काळातली ही गोष्ट सांगणाऱ्याने भक्तिभावाने सांगावी आणि ऐकणाऱ्याने भक्तिभावाने ऐकावी. तर ऐका तिथल्या एका महापुरुषाची कथा, एका पावन तीर्थाची कथा. सकाळची कोवळी लस्स उन्हं डोंगर माथ्यावरून पसरली होती. त्या कोवळ्या उन्हात डोंगरावरचे हिरवेगार गवत अधिकच हिरवेगार दिसत होते. त्या हिरव्या रंगाला आगळीच झळाळी प्राप्त झाली होती. त्यावरची निळी पिवळी गवती फुले त्या डोंगराला अधिकच शोभा आणत होती. त्यातच एखाद दुसरं खुरटलेलं झाड सकाळच्या भरारा सुटलेल्या वाऱ्यावर डोलत होतं. जणू आतून आनंद व्हावा तसा पानं फांद्या झुलत होत्या. हळूहळू तो आपल्या सगळ्या शेळ्या घेऊन तिथं पोचला. त्याचे कपडे फाटकेच होते. उन्हा पावसानं रापलेल्या, काळसर पडलेल्या त्याच्या चेहऱ्यावर नुकतंच मिसरूट फुटलं होतं. त्याला एक नवीच आदत लागली होती आणि ती म्हणजे नुकत्याच फुटलेल्या मिशांवरून मूठ फिरवीत राहायचं. आताही तो असाच मिशीवर आपली मूठ फिरवीत त्या झाडाखाली उभा होता. दूरवर त्याची नजर होती. शेळ्या इकडे तिकडे पसरल्या होत्या. भोवतालच्या कोवळ्या गवतावर लुबू चरत होत्या. त्यानं समाधानाने त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्यातच घडून गेला. त्याची आवडती एक बकरी त्याच्या पायाजवळ चरत होती. आजच त्याने तिच्यावरून आपल्या बापाशी भांडण केलं होतं. कुठल्या तरी गरजेपोटी बाप ती शेळी विकणार होता. मागच्या वर्षी बापानं अशाच 15-16 शेळ्या विकल्या होत्या. बहिणीचं लग्न होतं त्याची इच्छा नव्हती पण इलाजही नव्हता. तो गप्प बसला होता. पण आज मात्र सगळा राग त्यांनी बापावर काढला होता. एवढंच नाही तर आपण लग्नच करायचे नाही असंही तो ठरवित होता. हो, पुन्हा शेळ्या विकाव्या लागणार असतील तर कशाला लग्न. तरीही त्याच्या डोळ्यासमोर एका कोवळ्या पोरीचा चेहरा उभा राहिला. क्षणभर विचलित झाला तो. नाही, काहीही झालं तरी आता मी शेळ्या विकू देणार नाही. त्यानं उगीच शीळ घातली आणि सर्व दूर पाहत राहिला. कुठून तरी भराभरा 15-20 माणसं आली. त्यांची छाती तर दडपूनच गेली. कोण होते ते? कुठून आले होते? कशासाठी आले होते? त्याला काहीच माहीत नव्हतं.
धिप्पाड असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातात काही ना काही होतं. कोणाच्या हातात काठी होती, कोणाच्या हातात भाला होता, कोणाच्या हातात तलवार तर कोणाच्या हातात तीक्ष्ण छुरी होती. तो पाहत राहिला. आल्या आल्या त्यांनी त्याच्या कुत्र्याचा बंदोबस्त करून टाकला. तो त्यांच्या अंगावर धावून गेला, पण दोघांनीही त्याला घट्ट पकडून ठेवले. त्याच्या आरड्याओरड्याकडे कोणी लक्षही दिले नाही. आणि मग डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच. त्यांनी त्याची आवडती शेळी पकडली आणि तिच्या मानेवर खचाखचा वार केले आणि प्रच्छन्नपणे हसत राहिले खदखदा. 2-4 माणसं धावत पळत डोंगर उतरून खाली गेली. गावकऱ्यांनी आपल्या शेताभोवती लावलेल्या कुपाट्या त्यांनी खसाखसा उपसून काढल्या आणि भारेच्या भारे घेऊन वर आले. त्याच्या समोरच त्या झाडाला ते शेळीचं धूळ लटकावले आणि खालून जाळ पेटवला. खूप खरपूस भाजून निघाला ते धूळ. तशी सगळे गोलाकार भोवती बसले आणि तुकडे तोडून कचाकचा खाऊ लागले. त्यापैकी एक जण जरा प्रेमळ होता. म्हणाला, अरे बसलास काय, फारच छान भाजले की हे मांस, ये की पुन्हा मिळणार नाही, ये. संतापाने तो नुसता पेटून उठला होता, थरथरत होता. तो एवढंच बोलला, लक्षात ठेवा, याची दाद मी मागितल्याशिवाय राहणार नाही, मी सोडणार नाही तुम्हाला. आणि बोलता बोलता त्याचा संताप इतका अनावर झाला की तो ढसाढसा रडू लागला. त्याने त्याच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. ते सगळे धूळ त्यांनी संपवले. उरलेली हाडं त्यांनी रचून ठेवली आणि त्यावर सगळ्यांनी एक 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 मोठा दगड ठेवला. आता ती चक्क समाधी दिसत होती. मनातून खूप चिडला तो, संतापला, उद्विग्न झाला. त्याला काय करावं ते समजेना. त्याला एक क्षणभर असं वाटलं की आपणही इथंच स्वतःला जाळून घ्यावं. पण त्यानं ठरवलं की दाद मागायची, लढायचं. उदास होऊन तो घरी आला. झाला वृत्तांत बापाला सांगितला. आईनं 2 अश्रू ढाळले. बाप म्हणाला, मी ती शेळी विकायचं म्हणत होतो, पण तू भांडण काढलंस. तो गप्प बसला. त्याला वाटलं सांगावं की ती शेळी विकली असती तर दुसरी कुठली शेळी त्यांनी खाल्लीच असती. पण तो बोलला नाही. हतबलसा बसून राहिला. तसं त्याचा बापच म्हणाला, पोरा, झालं गेलं विसरून जा. ती मोठी माणसं, त्यांच्या तोंडाला कुठं लागणार आपण. पोरानं ऐकून घेतलं, पण ठरवून टाकलं की गप्प बसायचं नाही. सकाळी सकाळी तो पाटलाच्या दारात उभा राहिला. त्या पोराला पाहून पाटील चपापलाच, पण सावरून म्हणाला, काय र? तसं त्यानं आपली हकीकत जीव तोडून सांगितली. त्याला वाटलं आपलं ऐकून पाटील आता तलवार हातात घेऊन उठेल, पण तसं काहीच झालं नाही. पाटलानं करड्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, हे पहा पोरा, सगळं कळलंय मला, पण मी काय करू? ती सगळी शेजारच्या गावातली माणसं होती. तुला तिथल्या पाटलाकडे न्याय मागायला पाहिजे. त्याच्या कामकाजात मी कसा हस्तक्षेप करू? तू त्या पाटलाला भेट. उदास होऊन तो उठला. त्याला आता स्वस्थ बसवत नव्हतं. तो सरळ डोंगर चढून पलीकडेहून खाली उतरला. पाटलाच्या दारात जाऊन उभा राहिला. आधी तर त्या पाटलानं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. तरीही तो बसूनच राहिला. बराच वेळ पाटलाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. नंतर त्याचा दिनवारा चेहरा पाहून आपल्याला दया आली आहे असं दाखवत तो त्या गावचा पाटील म्हणाला, कोण र पोरा तू? आणि एवढ्या उन्हात तो आलाच कशाला? त्यानं आपली सगळी हकीकत जीव तोडून पुन्हा एकदा सांगितली. म्हणाला, ती सगळी माणसं तुमच्या गावची आहेत, मला न्याय द्या. पाटील त्याला सहानुभूतीच्या स्वरात म्हणाला, भडवे फार माजलेत, गोरगरिबांचं नुकसान करतात, त्यांना एकदा हात दाखवलाच पाहिजे. त्याच्या मनातल्या आशा पल्लवी झाल्या एखाद्या वटवृक्षासारख्या. त्याचा रापलेला काळसर चेहरा उजळून निघाला. त्यानं मोठ्या आशेने पाटलाकडे पाहिलं. तसं पाटील म्हणाला, हे सगळं खरं आहे गड्या, पण मी काय करू?
ती सगळी माणसं जरी आमच्या गावची असली तरी तू कुठं आमच्या गावचा आहेस? तू तर डोंगरापलीकडच्या गावचा. तुझा प्रश्न मी कसा सोडविणार? तुझ्याविषयी मला फार फार कणं वाटते रे, पण मी काय करू? त्याच्या मनातला आशेचा उभा वृक्ष जळून खाक झाला. त्याच्या हातापायातलं सारं बळ संपून गेलं. त्याला धड नीट उभंही राहता येईना. मग तो या पाटलाकडून त्या पाटलाकडे आणि त्या पाटलाकडून या पाटलाकडे चक्रा टाकत राहिला. त्याच्या बापाचं त्याने मुळीच ऐकलं नव्हतं, पण त्याला कुठंतरी न्याय मिळायला हवा होता. तरीही तो फिरतच होता. आज ना उद्या आपलं कुणीतरी ऐकेल अशी वेडी आशा त्याला वाटत होती. दरम्यानच्या काळात दोन्ही गावात निराळच वारं वाहत राहिलं. त्यात डोंगरावरच्या समाधीला लोक नवस सायास करू लागले, शेंदूर फासू लागले, संध्याकाळ झाली की दिवा लावू लागले. काही उत्साही लोकांनी तर त्या दगडी समाधीभोवती दगडी पौळही उभा केला. रात्रंदिवस लोकांचं जाणं येणं सुरू झालं. एवढंच नाही तर एका गुरुवाची नेमणूकही झाली तिथे. सकाळ संध्याकाळ नियमित पूजेसाठी. तो गुरवही भक्तिभावानं सगळं करायचा. त्याच्या उदरनिर्वाहाची चांगली सोय झाली म्हणायची. तो नुकताच मिसळून फुटलेला पोरगा सांगत राहिला की ती समाधी नाही आहे, पण त्याचं कुणी ऐकलं नाही. पूजा अर्चा वाढतच राहिली. बकरोबा नावाच्या दैवताचा उत्सव वाढतच राहिला. आता दूरदूरून लोक येऊ लागले होते. विशेष म्हणजे आता बकरोबा नवसालाही पाहू लागला होता. त्या समाधीवरती एकानं तर पोथीही लिहून काढली, आरत्या तयार केल्या. त्यात त्यानं त्या स्थानाचं महात्म्य वर्णिलं होतं. बकरोबा नवसाला कसा पावतो याचे हजारो दाखले दिले होते. त्यानं त्या दिवशीचा चमत्कार अतिशय काव्यात्मक भाषेत वर्णिलेला होता. ती कोवळी सोनसळी सखाळ, उन्हं पसरलेली, हिरवगार गवत, त्यावर पिवळसर आणि निळी फुलं, आणि एकाएकी तो बकरा शापमुक्त झाला. त्यावर पिवळसर आणि निळी फुलं, एकाएकी तो बकरा शापमुक्त झाला. शापित देवच होता तो. त्याच्या शरीराचे रूपांतर तेजपुंज अशा पहाडी शरीरात झाले. त्याच्या भोवती प्रभा फाकली होती. शेरडं राखणाऱ्याचे तर डोळे दिपून गेले. नस्तमस्तक झाला तो. देवपुरुषांनी त्याला वर दिला, मृत्यूनंतर तुझीही समाधी होईल. लोक तुला परमेश्वरासमान मानतील. आणि क्षणभरात आकाशातून सरसरत पुष्पक विमान आले. देवपुरुष त्यात बसला आणि पाहता पाहता ते विमान अदृश्य झाले. त्या शेरडं राखणाऱ्या पोराला काय करावं ते कळेना, पण भारावलेल्या अवस्थेत त्यानंच ही समाधी रचली, त्याच ठिकाणी जिथं तो देवपुरुष शापमुक्त झाला होता. तेच ते महान तीर्थ बकरोबाचे. त्याच बकरोबाच्या आशीर्वादाने तो शेरडं राखणारा पोरगा आध्यात्मिक क्षेत्रात कुठल्या कुठे जाऊन पोचला. आरत्या वाढत राहिल्या, पोथ्या वाढत राहिल्या, निरनिराळ्या चमत्कारांची त्यात भर पडत राहिली. बघता बघता कित्येक वर्ष निघून गेली. त्या वेड्या पोराची कोवळी मिशी आता राठ झाली, पांढरी शुभ्र झाली, पण त्याने आपला हट्ट सोडला नाही. भेटेल त्याला तो खरी वस्तुस्थिती सांगत असे. आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे असे म्हणत असे, आणि एक ना एक दिवस मी न्याय मिळवणारच असेही तो म्हणत असे. त्यासाठी तो अधूनमधून दोन्ही गावच्या पाटलांना भेटत असे. त्या तीर्थांचे महात्म्य आता वरचेवर वाढतच चालले होते. त्यामुळे या पोराला लोक एक तर वेडा तरी समजू लागले होते किंवा मोठा साक्षात्कारी पुरुष तरी. तरीही तो वेडा पोरगा इकडून तिकडे हेलपाटच राहिला, न्याय मागत राहिला. आणि त्याची कुणाला तरी दया आली. शक्कल निघाली की समाधीच्या साक्षीनं दोन्ही पाटलांनी मिळून न्याय द्यावा. त्या दिवशीसारखीच आजची सकाळ होती. कोवळालस गवत आपल्या फुलांसह उन्हात चमचमत होतं आणि दोन्ही पाटील समाधीकडे तोंड करून
न्यायदानासाठी बसले होते. पलीकडून ते कथित गुन्हेगार बसले होते. तेच ते 10-15 लोक मिशीला पीळ भरत होते. एकमेकांकडे पाहून हसत होते. त्यांच्याकडे रागानं पाहत तो पोरगा उभा होता. दात ओठ खात होता. मनातल्या मनात म्हणत होता, आता इतकी माणसं बसलीत, दोन्ही पाटीलही एकत्र आलेत, आता तरी न्याय मिळेल. आणि एकाएकी तो चमकलाच. कारण त्यानं मनातल्या मनात आपल्याला दाद मिळावी म्हणून बकरोबालाच नवस केला होता की एक मोठा बोकड कापेन म्हणून. त्याची त्यालाच क्षणभर शरम वाटली. त्यानं आशेने त्या दोन्ही पाटलाकडे पाहिलं. त्यापैकी एक पाटील दोन्ही गावातून जमलेल्या जनसमुदायाकडे पाहत बोलू लागले. सगळा जमाव शांत होता. पाटील म्हणाला, जुनी गोष्ट आहे. हा पोरगा आम्हा दोघांकडेही आला होता. त्याचं म्हणणं असं की या 15 लोकांनी त्याची शेळी भाजून खाल्ली. आता जमाव बोलू लागला. त्यातला एकजण म्हणाला, इथे शेळीचा संबंध काय? ही समाधी आहे बकरोबाची. दुसरा म्हणाला, आधी ऐकून घ्या. पाटलानं दम भरला. तसं सगळे पुन्हा शांत झाले. तो पुन्हा बोलू लागला. म्हणाला, लोक हो, हा म्हणतो की यांनी शेळी भाजून खाल्ली. हे म्हणतात आम्ही काय राक्षस आहोत की काय अशी शेळी भाजून खायला? तेव्हा आता न्याय कसा द्यायचा तुम्हीच सांगा. जमाव आता हळूहळू तापू लागला होता. एक जण खवळून म्हणाला, त्याला म्हणावं, त्या वेड्याला म्हणावं, अरे पुरावा दे, पुरावा. पाटलानं त्याला पुरावा मागितला. सगळ्या गर्दीकडे तो केविलवाण्या नजरेने पाहत राहिला. आता त्याच्या डोळ्यातून अश्रूही पाझरत नव्हते. तो नुसता पाहत राहिला. तसं तो पोथ्या आणि आरत्या लिहिणारा कवी पुढे झाला. त्याने एक जोरदार भाषण केलं. त्याच्या भाषणाने सगळ्यांची अंतःकरणं हिलावून गेली. शेवटी त्यानं भक्तिभावानं हात जोडले आणि त्याच्याकडे तुच्छतेने पाहत तो थुंकला. आता लोकही चिडले होते. गोंगाट वाढला होता. तसा दुसरा पाटील उभा राहिला. त्यानं सगळ्यांना शांत केलं आणि तो म्हणाला, मंडळी तिढा पडलाय, तो सोडायला पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नये. पण पुरावा नाही. ही मंडळी कबूल करीत नाही. हा पोरगा ऐकत नाही. आम्ही काय करावं? पुन्हा जमाव संतापून ओरडला, जाऊ द्या, वेडा आहे तो. परंतु पाटलांना न्यायाची चाड होती. त्यापैकी एक पाटील म्हणाला, असं नाही, वेडा असला तरी न्यायदान झालंच पाहिजे. न्यायदान झालंच पाहिजे. जमावाचा गोंगाट थांबवून जमाव चित्रवत झाला. तसं आकाशवाणी व्हावी तसं पाटलांचा आवाज जमावाच्या कानावर आदळू लागला. लोक हो, तिढा कठीण आहे, पण न्याय मिळाला पाहिजे. मग आम्ही तर थकलो, पंचही थकले. आता आम्ही जनता जनार्दनांकडून न्याय मागत आहोत. आता तुम्हीच योग्य तो न्याय करा. आता मी दोन्ही बाजू आळीपाळीने उच्चारीन, तुम्ही हात वर करा. जमावाची उत्सुकता कमालीची वाढली. अहमअहमिकेने तो जमाव पुढे सरकू लागला. तसं पाटलानं उच्च स्वरात विचारलं, बकरी भाजून खाण्याचा गुन्हा घडला आहे का? सगळी गर्दी शांत झाली. त्या वेड्याने हात वर केला आणि आश्चर्य म्हणजे त्या 15 लोकांनीही हात वर केला होता. पण पाटलांनी तिकडे लक्षच दिलं नाही. त्याने दुसरी बाजू तेवढ्याच उच्च स्वरात उच्चारली. आता मात्र लोकात प्रचंड उत्साह संचारला होता. ते आरडाओरडा करत होते. लोकांनी तर दोन्ही हात वर केले. हजारो हातांचे भाले आकाशभर झाले होते. आता दुसरे आश्चर्य घडले. त्याच्या वडिलांचेही दोन्ही हात भाल्यासारखे हवेत उभारले होते. आता जल्लोष माजला होता. पुढे थोड्या दिवसात बकरोबाच्या शेजारी त्या वेड्याचीही समाधी उभी राहिली. आता तो बकरोबाचा परमभक्त म्हणून लोक त्याच्या समाधीला भजू लागले. पुढे त्याच्यावरही त्या कवीने पोथ्या आणि आरत्या लिहिल्या. 60 उत्तराची ही कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.
बंद करा.